च्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांना नमो उद्यानसाठी निधी देण्यात आला होता आणि नगर परिषदच्या निवडणुकीच्या अगोदर निधी दिल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासकीय मंजुरी ही या ठिकाणचे मुख्याधिकारी यांनी दिली आणि त्यानंतर या ठिकाणी बॉडी आली नगर परिषदला। अध्यक्ष किरण ठाकरे आणि त्यांचे पूर्ण सहकारी, माझे पूर्ण सहकारी उपाध्यक्ष राहुल चोपडा, विलासजी जोशी, पिंपळकरजी हे सगळे एकत्र येऊन या नमो उद्यानला या ठिकाणी ते झालं पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी आज अनेक दिवसानंतर आणि अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी नमो उद्यानचं भूमिपूजन झालं आणि हे नमो उद्यान येत्या 2 महिन्यामध्ये देवळीकरांच्या सेवेमध्ये दाखल होईल। नमो उद्यानसाठी पारितोषिक आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी जे झाडं वाढलेले होते असंच जागा आम्ही या ठिकाणी केलेली आहे, सिलेक्ट केलेली आहे, निवडलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी नमो उद्यानसाठी जे काही जो काही 1 करोड रुपयाचा निधी आहे तो या ठिकाणी जे इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे त्याच्यावर खर्च करण्याचा विषयच नाही, पण जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्या पैशामधून करू शकतो आणि देवळीकरांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे सगळा नकाशा काढून त्याला टेक्निकल सँक्शन करून प्रशासकीय मंजुरी घेऊन टेंडर करून हे सगळं झालं। हा एक तर अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे जो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येतो आणि निश्चितपणाने अनेक वर्षांची प्रतीक्षा होती देवळीकरांसाठी एका मोठ्या उद्यानाची। आज मला वाटतं की आजच्या भूमिपूजनानं ते देवळीकरांचं जे स्वप्न आहे ते आता पूर्णत्वास येत आहे आणि निश्चितपणाने या देवळी शहरातील वयोवृद्ध नागरिक असतील, महिला असतील किंवा बालगोपालांच्या दृष्टीनं या सगळ्यांचा विचार करून हे उद्यान त्या पद्धतीने या ठिकाणी विकसित केलं जाणार आहे। आम्हाला आनंद होतोय की आज मी देवळी शहराचा प्रत्येक नागरिक या नात्याने, नवनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने पहिल्यांदा आमच्या कार्यकाळामध्ये या नमो उद्यानचं कामकाज आता या ठिकाणी होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।